नमस्कार। आज आपण बनवणार आहोत कांदा आणि कैरीची एक मस्त चटणी खिसवंती। तर त्याच्यासाठी लागणारे आपल्याला साहित्य आहे, इथे मी 2 मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या थोड्या आंबट असलेल्या घ्यायच्या आहेत आणि एक मी मोठा कांदा घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ, तिखट आणि गूळ घेतलेला आहे। गूळ आपल्याला जशी कैरी आंबट असेल त्या प्रमाणात गूळ घालायचा आहे। इथे मी एक मोठा चमचा दाण्याचं कूट घेतलेला आहे। दाण्याचं कूट घातल्यामुळे आपली चटणी एकदम मिळून येते। आणि आपल्याला लागणार आहे हे फोडणीचं साहित्य। सर्वात प्रथम आपण कैरीचं साल काढून कैरी आणि कांदा दोन्हीही किसून घ्यायचं आहे। इथे मी कैरी आणि कांदा दोन्हीही किसून घेतलेला आहे। कैरी बाहेरने हिरवी दिसत होती, पण आतून अशी पिवळी निघाली, पण घट्ट होती कैरी। पिवळी निघाली तरी काही हरकत नाही, आपली चटणी छानच होते। तर आता आपण या किसलेल्या कैरी आणि कांद्यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊया। इथे आधी मी जो आपण चिरून ठेवलेला गूळ आहे तो आपण किती कैरी आंबट आहे त्यानुसार बघून बघून बेताबेतानी घालायचा आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। सरळ मी हाताने ते एकजीव करून घेणार आहे। आता हा आपण सगळा गूळ कैरीमध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे। जेवढा गूळ घेतला होता बाउलभर तेवढा सगळा गूळ मी घातलेला आहे। जशी आपली कैरी आंबट असेल तसा आपल्याला गूळ कमी जास्त लागेल। कैरीच्या कोणत्याही पदार्थाला गूळ हा भरपूर लागतो। आता आपण चवीप्रमाणे मीठ आणि तिखट घालून घ्यायचं आहे। हे मी घरी केलेलं तिखट आहे। संकेश्वरी आणि बॅडगी असं दोन्ही मिक्स तिखट आहे। हे तिखट मीठ घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर दाण्याचं कूट घालणार आहे, म्हणजे ही आपली चटणी एकदम छान मिळून येते। आता आपली मस्त चटकदार कांदा कैरीची चटणी तयार आहे। ह्याला आता आपण एक छान खमंग फोडणी घालूयात। पळीमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण हिंग घालून घ्यायचं आहे। हिंग पण थोडासा जास्त घालायचा आहे, हिंगाचा छान वास लागला पाहिजे। मग गॅस बंद करून मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आणि ही आता आपली चरचरीत फोडणी आपण चटणीवर घालूया। एकदम छान फोडणी ओतल्यानंतर असा चर्र आवाज आलेला आहे। मस्त फोडणी झालेली आहे। आता ही चटणी आपण व्यवस्थित कालवून एकजीव करूया की आपली ही चटणी खाण्यासाठी तयार आहे। ही चटणी अक्षरशः 1 किंवा 2 दिवसात संपते। अगदी भाजीसारखी खाल्ली जाते, इतकी मस्त लागते। पोळी बरोबर, भाकरी बरोबर, कशाबरोबर ही चटणी खूप छान लागते। अशी एकदम चटपटीत आणि एकदम मस्त अशी कांदा कैरीची चटणी म्हणजेच खिसवंती तयार आहे। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।